नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे लिंबू आणि मिरचीपासून एकदम मस्त अशी रेसिपी। त्यासाठी बघा 200 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत, अशा आकाराच्या बघा पोपटी कलरच्या होत्या आणि ह्या काही कमी तिखट असतात। त्यासाठी मी ह्याच्यामध्ये 3 फक्त तिखटवाल्या मिरच्या टाकलेल्या। तुम्ही जर ह्या नाही टाकल्या तरी चालतील। आणि ह्या मिरचीचं काय केलं, स्वच्छ धुवून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय कापून, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। आणि हे लिंबाला काय करणार आहे, कापून रस काढून घेणार आहे वाटीमध्ये। पॅन ठेवलाय बघा गरम करायला, त्यात टाकून घेऊया ह्या मिरच्या। तेलाचा वापर जरा सुद्धा आपल्याला करायचा नाहीये आणि ह्याला डाग पडसर चांगलं भाजून घ्यायचे। मस्त अशा बघा मिरच्या भाजलेल्या आहेत। त्यात टाकायचे आपल्याला हे जिरं आणि त्यात टाकायचे लसूण। गॅस करणार आहे बंद, कारण की आपला पॅन चांगला गरम आहे आणि ह्याला पण जरा 1 मिनिटभर फक्त मी भाजून काढून घेणार आहे। मिरची, लसूण आणि जिरं बघा मी काढून घेतलेलं आहे। ह्याला काय करणार आहे माहिती आहे का, कुटून घेणार आहे। तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी चालू शकते। मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत बघा। परत पॅन गरम करत ठेवला आणि ह्यात आपण मिरची भाजली होती, तर ह्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं तेल, 1 चमचाभर छोटा म्हणलं तरी चालू शकते। त्यात टाकायचं आपल्याला हा कांदा कापून घेतलेला आणि कांदा काय करायचं, चांगला भाजून घ्यायचा। मस्त असा बघा कांदा भाजून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा हे कुटलेली मिरची टाकून घ्यायची। मिरची बघा मी टाकून घेतलेली आहे। आता ह्याला फक्त एकदा मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। गॅस करणारे आहेत बारीक, त्यात टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। मीठ टाकल्यानंतर त्यात टाकायचं आपल्याला 1 लिंबाचा रस काढून घेतला होता आणि त्यात टाकणारे 3 चमचे शेंगदाण्याचं कूट। मिरचीच्या नंतर बघा हे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट हे कुटलेलं आहे। गॅस करणार आहे आता मीडियम आणि ह्याला 2 ते 3 मिनटं एकसारखं परतून घ्यायचं। तुम्हाला पाहिजे तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर पण टाकू शकता। मस्त बघा असं परतून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत करायचं, छान लागतात। खूप मी टाकलेले आहेत बरं का, दही, मिरची, लिंबू, मिरचीचे वेगवेगळे प्रकार। पण तुम्ही अशा पद्धतीने पण एकदा जरूर करून बघा, चवीला पण छान लागतं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।